स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त राहता शहरात श्रीरामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, श्रीराम रक्षा सेवा मंडळ आणि समस्त हिंदू समाज राहता तालुका यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्यानं संपूर्ण राहता शहर राममय झालं होतं. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबई येथील नामांकित वंदन ढोल पथक आणि नाशिकचे सुप्रसिद्ध क्षत्रिय कुलावतंस ढोल पथक होता. या पथकाच्या ढोल ताशांच्या गजरानं आणि साताऱ्यातील न्यू साऊंड सिस्टमच्या निनादानं राहता शहर दणानून गेलं. यासोबतच रॉयल लाईट बंकर आणि फायर विघ्नहर्ता इव्हेंट्स यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. हैदराबाद येथून आणलेल्या श्री हनुमंताच्या भव्य मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या. या मूर्तींचं अनावरण रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत हिंदू संस्कृतीच्या ऐक्याचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य महाआरतीने झाली. नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते ती पार पडली. या मंगल प्रसंगी डॉक्टर राजेंद्र पिपाडा, नगरसेवक दशरथ तुपे, पप्पू शेळके, मुन्नाभाई शाह, राहुल सदाफळ, अनिता शेळके, गोटू बोरकर, प्रदीप बनकर, मंगलताई डांगे, संदीप मुरतडक, मयूर पाळंदे, गणेश मुरतडक, मुन्ना काका सदाफळ, पांडुरंग तुपे यांच्यासह राहता तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि पुष्पवृष्टी करून प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यात आलं. अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात या सोहळ्याची सांगता झाली. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्रीरामाच्या जयंतीची खूप खूप शुभेच्छा. आज बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या दोघांनी मिळून राहत्यामध्ये खूप सुंदरसा उपक्रम राबवलेला आहे, ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा देखावा आहे, त्याच्यामध्ये शंकर पार्वतीचा देखावा आहे, श्रीरामाची भव्य मूर्ती आहे, हनुमानाची भव्य मूर्ती आहे. एक खूप सुंदर सुरुवात श्रीरामाची आपल्या राहत्या शहरामध्ये चालू झालेली आहे. मी दोन्ही पण जे पण इथे ऑर्गनायझर्स आहेत, मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी आपल्या राहत्यामध्ये असे छान छान उपक्रम चालू केलेले आहेत. त्या तरुणीमुळं आपल्या भारतामध्ये चांगलं भविष्य, चांगली प्रगती या सगळ्या उपक्रमांमुळे होईल. धन्यवाद. 13 वर्षापासून या राहता शहरामध्ये श्रीरामनवमी निमित्त विविध उपक्रमांचं आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम रक्षा सेवा मंडळ व दुर्गा वाहिनीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतं. प्रत्येक वर्षी चैतन्याचं वातावरण या शहरात निर्माण होतं आणि आपण तसं बघत होत आहोत की या ठिकाणी राहता शहरातील तमाम नागरिक हे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. अतिशय आनंदमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तरी समस्त हिंदू बांधव व या शहरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण या कार्यक्रमांना ज्या प्रकारे दाद देतात तर या दादीमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही असेच मोठ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो. प्रामुख्याने गर्दीचं कारण म्हणजे संपूर्ण विश्व हे राममय झालेलं आहे आणि आज आहे श्रीरामनवमी, त्यामुळे हा प्रभू श्रीरामांचा चमत्कार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईवरून आलेलं वंदन ढोल पथक असेल, नाशिकचं क्षत्रिय कुलावतंचं ढोल पथक असेल, त्याचबरोबर विविध देखावे असतील. सुंदर असे देखावे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलेले आहे. हे देखावे बघण्यासाठी समस्त राहतेकर या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे. हेच प्रमुख कारण आहे की या ठिकाणी मोठी गर्दी उसळून आलेली आहे.